तर मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची प्रोसेस काही ठिकाणी प्रत्यक्षात सुरू झालेली आहे. सरळ सांगतो, ही माहिती अजून खूप लोकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओत अगदी स्पष्टपणे सांगणार आहे. कोण अर्ज करू शकतो, काय अटी आहेत, अर्जाची शेवटची तारीख काय आहे आणि कशा प्रकारे आपण अर्जाचा नमुना फॉर्म भरून आपल्या जिल्हा सेतू समितीमध्ये सादर करू शकतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजेल, सगळी माहिती क्लिअर होईल आणि चुकीचा फॉर्म भरून वेळ वाया जाणार. आणि हो, अशा जेन्युइन अपडेटसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही न्यूज फक्त अमरावती जिल्ह्यासाठी आहे आणि अमरावती जिल्ह्यात 312 गावांसाठी म्हणजे ग्रामपंचायतसाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचा नवीन GR आलेला आहे. तर मित्रांनो, CSE 2.0 अंतर्गत याचे नियम आणि अटी राहणार आहेत आणि CSE 2.0 अंतर्गतचे नियम तुम्हाला माहीत नसेल तर मी ऑलरेडी यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. सो बेसिकली मित्रांनो, तुम्हाला अमरावती डिस्ट्रिक्टच्या ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिजिट व्हायचं आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक सूचना देणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी आपले सरकार सेवा केंद्राची नोटिफिकेशन येत असते. तर त्याच्या अपडेट्स आपण इथून पूर्णपणे आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. सो त्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सो तुम्हाला वेबसाईटवरती व्हिजिट झाल्यानंतर सूचना या सेक्शनमध्ये जाऊन घोषणा हा सेक्शन सिलेक्ट करायचा आहे. हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट जिल्हा सेतू समितीकडून आपले सरकार सेवा केंद्र 2025 बाबत जाहीर सूचना असा PDF तुम्हाला इथं भेटेल. तर ही PDF तुम्हाला ओपन करण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे. देन तुम्हाला या प्रकारे याची PDF मिळेल. तर या PDF मध्ये सर्वप्रथम तुम्ही शुद्धीपत्रक पाहू शकता, ज्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे 312 साठी रिक्त आपले सरकार सेवा केंद्र नव्याने सुरू करण्याची बाबत जाहीर सूचना दिलेली आहे. पहिली सूचना अशी आहे की जिथे तुम्हाला असा नियम दिला होता की पदवीधर आणि 21 वर्ष पूर्ण असावे लागणार होते. तर नवीन शासन निर्णयानुसार तुमचं वय 18 आणि 12वी जर पास असाल तर तुम्हाला आपले सरकार सेवक केंद्रासाठी तुम्ही तुमचा अर्ज प्रस्तुत करू शकता, अशी सूचना इथं दिलेली आहे. तर या शुद्धीपत्रकमध्ये तुम्हाला नमुना विथ त्याच्या अटी शर्तीबाबतची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर पेज नंबर 2 वरती जर व्हिजिट केलं तर तुम्हाला अर्जाचा नमुना या प्रकारे मिळून जाईल आणि देन नंतर तुम्हाला अर्जाचा नमुना पेज 2 नंबर मिळून जाईल. हे अर्ज नमुना तुम्हाला सर्वप्रथम प्रिंट करायचा आहे आणि यामध्ये जे माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ते तुम्हाला इथं रायटिंगमध्ये लिहायचं आहे. तर मी ही सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण याची डेट्स पाहणार आहे. तर डेट्स 23/6/2025 ते 7/7/2025 पर्यंत तुम्हाला अर्ज जिल्हा सेतू समितीकडे सादर करायचा आहे. तर इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहिल्या अटीमध्ये. तर CSE 2.0 अंतर्गत सूचनेनुसार संबंधित अटी व शर्तीबाबत इथं पूर्ण माहिती दिलेली आहे आणि मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व एक्सप्लेनेशन दिलेले आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये हा GR तुम्ही कम्प्लिटली रीड करायचा आहे, ज्यात की तुम्हाला अटी आणि शर्ती प्रोव्हाइड केलेल्या आहेत ते सेक्शन तुम्ही रीड करू शकता. सो बेसिकली मी 23 आणि 24 हा पॉईंट एक्सप्लेन करणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त जर अर्ज आले मुलाखती थ्रू तुम्हाला तुमचे आपले सरकार सेवा केंद्र मिळणार आहे. तर मुलाखतीसाठी तुम्हाला जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांच्या थ्रू तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. मार्क सिस्टम सुद्धा दिलेले आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता, पदवीधर असल्यास 30 गुण आहेत, पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 25 गुण आहे, CSE केंद्र अस्तित्वात असलेस 25 गुण आहे, जिल्हा समितीकडून जो इंटरव्ह्यू होणार आहे त्यासाठी 20 गुण आहेत. या गोष्टी तुम्हाला मला एक्सप्लेन करायच्या होत्या. सो रिक्त असलेले आपले सरकार सेवा केंद्राचे ग्रामीण व शहरी यादी इथं तुम्हाला प्रस्तुत केले आहेत, ते तुम्ही इथं पाहू शकता. याची PDF तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करायची आहे आणि देन तुम्ही इथं पूर्ण पंचायत समिती, ग्रामपंचायत सर्व इथं पाहू शकता. सो फायनली आपण इथं अर्जाचा नमुना कशा प्रकारे तुम्ही रायटिंगमध्ये लिहायचा आहे ते तुम्हाला इथं सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला या प्रकारे अर्जाचा नमुना प्रिंट करून घ्यायचा आहे. तुम्हाला येथे तुमचा फोटो लावायचा आहे. देन तुम्हाला इथं विषय दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे महानगरपालिकेचे नाव, गावाचे नाव, ग्रामपंचायतचे नाव, गट ग्रामपंचायतचे नाव, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव इथं संपूर्ण माहिती द्यायची आहे. तुम्हाला हा सेक्शन पहिलं रीड करायचा आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सादर करत आहात आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे तफावत आढळून आल्यास माझा अर्ज
रद्द ठरवण्यात यावा, तर सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र ज्यांच्या नावावरती ओपन करायचं आहे त्यांचं इथं नेम अँड ॲड्रेस फिल करायचा आहे. आणि देन तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी कंपल्सरी इथं राईट करायचं आहे. देन तुमचं अर्जदाराची डेट ऑफ बर्थ आणि त्यांचं हायेस्ट एज्युकेशन इथं लिहायचं आहे. सो फायनल तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं राईट करायचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला HSC उत्तीर्ण केंद्र इथं टाकायचं आहे. देन तुम्हाला होय असं राईट करायचं आहे. देन प्राप्त गुण, टक्केवारी आणि कोणते इयर होतं ते इथं राईट करायचं आहे. देन पदवीधर शाखेचे नाव तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. देन होय, प्राप्त गुण, टक्केवारी आणि पासिंगचं वर्ष. देन तुम्हाला पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचे शाखेचे नाव, आणि जर तुम्ही कंटिन्यू करत असाल तर इथं होय करायचं आहे. आणि इथं कंटिन्यू म्हणजे चालू असं इथं राईट करायचं आहे. चालू वर्ष तुम्हाला इथं टाकायचं आहे. देन तुम्हाला चौथा क्रमांक असा आहे की MSCIT किंवा CCC हा सेक्शन तुम्हाला इथं भरायचा आहे, ज्यामध्ये तुमच्याकडे दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट असेल तर होय करायचं आहे. देन तुम्हाला प्राप्त गुण, टक्केवारी आणि पासिंग वर्ष इथं लिहायचं आहे. अँड देन फायनल तुम्हाला CSE केंद्र अस्तित्वात असल्यास होय करायचं आहे. देन प्राप्त गुण, टक्केवारीची इथं गरज नाही आणि फक्त CSE केव्हापासून चालू आहे त्याचं इयर इथं तुम्हाला राईट करायचं आहे. आणि सेकंड पेजवरती तुम्हाला स्वतःचं पॅन नंबर इथं राईट करायचं आहे, आधार कार्ड, बँकेचे नाव, बँकेचे खाते क्रमांक आणि IFSC कोड ही प्रॉपरली माहिती इथं तुम्हाला राईट करायची आहे. आणि 6 नंबर क्रमांक असा आहे की जिथं तुम्हाला तुमचं आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचं आहे त्या ठिकाणाचा पूर्ण पत्ता तुम्हाला इथं राईट करायचा आहे. आणि त्यानंतर तुमचं जी शॉप आहे ते भाड्याने आहे का स्वतःचे आहे ते इथं राईट करायचं आहे. आणि अक्षव्रत आणि रेखव्रत म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथं तुम्हाला राईट करायचं आहे. आणि ते तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्हाला गुगल मॅपवरती यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला तुमचं जी लोकेशन आहे, जी करंट लोकेशनवरती तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र ओपन करायचं आहे, जस्ट तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे मॅपवरती येऊन. मोबाईलवरती सुद्धा तुम्ही ते करू शकता. त्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये गुगल मॅप ओपन करून लोकेशन ऑन करून या प्रकारे तुम्हाला लोकेशनच्या सेक्शनवरती क्लिक करून हा लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड तुम्हाला मिळणार आहे. सो या टिप्ससुद्धा तुम्हाला रीड करून घ्यायच्या आहेत आणि जे तुम्हाला इथं कागदपत्रे दिलेले आहेत ते तुम्हाला सादर करायचे आहेत. ज्या दिवशी तुम्ही हा अर्ज सादर करणार आहोत त्या दिवसाची डेट तुम्हाला इथं टाकायची आहे. देन तुम्हाला अर्जदाराची सही आणि नाव टाकून हा अर्ज या प्रकारे फिल करून त्याच्यासोबत जे डॉक्युमेंट्स आहेत ते अटॅच करायचे आहेत आणि सीलबंद लिफाफामध्ये हा अर्ज सादर करायचा आहे. सो माहिती यूजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.